महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। गौण खनिज उत्खनन प्रकरण महिला तहसीलदारास भोवले, थेट निलंबनाचे आदेश। हिंगोली परभणी जिल्ह्यात वाळू माफिया सुसाट नियमांची पायमल्ली करून अवैध वाळू उत्खनन। हिंगोली परभणी अवैध वाळू उत्खनन मोठ्या प्रमाणावर सुरू असून महसूल व पोलीस प्रशासनाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे। दरम्यान प्रशासनाने एक धाडसी निर्णय घेत वसमतच्या वादग्रस्त तहसीलदार शारदा दळवी यांना निलंबित केले आहे। या निलंबनाच्या कारवाईमागे हिंगोली जिल्ह्यातील वाळू माफियांचा उघडपणे अवैधरित्या वाळू उत्खनन होत असतानाही कारवाईच्या नावाखाली तेरी भी चूप मेरी भी चूप या युक्तीप्रमाणे तहसीलदाराची भूमिका होती। दरम्यान महाराष्ट्र टुडे या मराठी वृत्तवाहिनीकडून हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माटेगाव, ढवळगाव, सोनाहट्टा, दशरथे, परळी, तपोवन, कुटे, पिंपळगाव येथील रेती घाटात खूप मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उत्खनन होत असल्याचे अनेक बातम्या, तक्रारी हिंगोली जिल्हा अधिकारी यांना दिल्या होत्या। याच कारणामुळे तहसीलदारांना हे गौण खनिज उत्खनन प्रकरण भोवले व त्यांना निलंबित करण्यात आले। तरी वसमत तहसील कार्यालयाकडून कंत्राटदार ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर आणि क्षमतेपेक्षा जास्त वाळू उपसा करत आहेत, ज्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे। तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने वाळू माफियांचे धाडस वाढले असून स्थानिक प्रशासनाच्या या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अवैध वाळू उत्खननाबाबत प्रशासनाच्या दुर्लक्षाचे प्रमुख मुद्दा नियमांची पायमल्ली कशा प्रकारे होत आहे की कंत्राटदार ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर आणि खोलीपेक्षा जास्त वाळू उपसा करत आहेत। सोबत ठरवून दिलेल्या घाटात पोकलेन, बोट, अवजड वाहनांचा वापर करून ठरवून दिलेल्या परवान्यापेक्षा जास्त हजारो ब्रासचा उपसा करून कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवत आहे। त्यामध्ये लिलावपट्ट्या बाहेरून होणारे उत्खननात प्रशासनाचे अभय मिळाले असून महसूल अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याने वाळू माफियांना अवैध धंदे करण्यास अभय मिळत असल्याचा आरोप होत आहे। नदी पात्रातून सर्रास होणाऱ्या उपशामुळे नदीचे पात्र खराब होत असून कांदळवनाचेही नुकसान होत आहे। धाडसी पत्रकारांचा पाठपुरावा व घाटावर जाऊन ग्राउंड रिपोर्ट करून प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यावरही तक्रारी प्राप्त होऊनही किंवा स्थानिक पोलीस व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाया अपुऱ्या पडत आहेत। रात्रीच्या वेळी सर्रास वाळूची वाहतूक केली जात असून अनेकदा वाहनाच्या वजनामुळे गावातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत। वाळू माफिया आणि प्रशासनाच्या या साठमारीमुळे शासनाचा महसूल बुडत आहे आणि पर्यावरणाचे अपरिमित नुकसान होत आहे। या समस्येवर कडक कायदेशीर कारवाईची मागणी वारंवार केली जात आहे। थांबत नाही याचा अर्थ काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की महसूल विभागातील काही कर्मचारी आणि वाळू माफियाचे साठे लोटे असल्यामुळे हा प्रकार घडत आहे आणि इथं लाखो नाही कोट्यवधी रुपयाची ही वाळूचा उपसा होत आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख सोबत आरोही जाधव, विशाल गायकवाड, हिंगोली, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।